क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि सलामीची जोडी वसई कोलीवाडा संघ आपली सलामीची जोडी उतरवायची आहे. तर एक्विरा डीजे ग्रुप या ग्रुपने एक आम्हाला भेटवस्तू देण्याचा विचार केलाय. आम्ही या स्पर्धेसाठी कुठल्याच प्रकारचं डोनेशन या स्पर्धेसाठी घेतलं नाही. त्या कारणास्तव आई एक्विरा डीजे ग्रुप या संघाने आम्हाला सन्मानित करतायत. आमच्या एक चोकोबार फॅमिलीसाठी हे हा एक पुरस्कार असेल. यस, बिना डोनेशन सक्सेसफुल केलेली आहे ही स्पर्धा. त्याच्यासाठी सन्मानित केलं जातंय चोकोबार संघाला. सलामीची जोडी रॉनियल आणि फ्रँकी. स्ट्राईकवर आहे रॉनियल, नॉन स्ट्राईक वरती फ्रँकी. क्रमांक 1 चा गोलंदाज रेहान येतोय. पहिला चेंडू धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे. आई एक्विरा चोकोबार संघाला सन्मानित केलं जातंय. यस, धन्यवाद आई एक्विरा डीजे ग्रुप. चला मॅच कडे वळूया आपण. पुन्हा एकदा सज्ज, हलकासा टोलेला आहे कव्हरच्या दिशेने. रॉनियल यांनी कव्हरच्या दिशेने जिथपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल एका धावावर समाधान मानावं लागेल. या एका धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या येऊन पोचते ती 7 या धावसंख्येवर. रॉनियल ज्या खेळाडूने पहिल्या दिवसाच्या खेळामध्ये आपलं अधिराज्य गाजवलं होतं फलंदाजीमध्ये, तोच रॉनियल पहिल्या चेंडूवर षटकार खेचला होता. पुन्हा एकदा रेहान सज्ज होतोय. आजच्या दिवसामध्ये सुंदर अशी गोलंदाजी केली आहे रेहान यांनी. फ्रँकी याला देखील कमी देखील चालणार नाही. 2 धावा गाठकी करू शकतात आणि नॉट आउटचा इशारा येतोय पंच मिलिंद बावकर यांच्याकडून. या 2 धावाने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या येऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. सेमीफायनलचा सामना एक कडवी लढत वसई कोलीवाडा विरुद्ध प्रेसिश्री 19 बोरवली संघ. पुन्हा एकदा रेहान सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून. स्लोअर वन डिलिव्हरी आउटसाइड द ऑफ. फ्रँक बाटे यांना काहीशी समजली नाही. चेंडू निर्धाव जातोय. बॅटचा आणि बॉलचा काहीसा संपर्क नाही. रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा सज्ज रेहान. पहिल्या षटकातील 5वा चेंडू. सेमीफायनलचा सामना. सुंदर अशी गोलंदाजी आतापर्यंत रोखून ठेवलंय. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. त्यानंतर मात्र रेहान यांनी स्वतःला सावरलाय. चेंडू टाकून झालेत 5. धावसंख्या झाली ते बिनबाद 9. वसई कोलीवाडा संघ पहिल्या दिवसाचा मानकरी ठरला होता. पहिल्या दिवसामध्ये अधिराज्य गाजवलं होतं या वसई कोलीवाडा संघाने. तोच वसई कोलीवाडा संघ सेमीफायनलचा सामना प्रेसिश्री 19 बोरवली संघाविरुद्ध. सुंदर असा फटका. धन्यवाद डीजे. सुंदर अशी फलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. शेवटच्या चेंडूवर देखील षटकार आला. आता येणार प्रत्येक षटकारावरती 200 रुपयाचा पारितोषिक असणार आहे.
कृपया मी प्रेक्षकांना विनंती करतोय त्यांनी आपले जी वाहन पार्किंग केली आहे ती जरा पार्किंग लांब करायची आहे. मैदानामध्ये गाड्या काढण्यासाठी एक 4 व्हीलर आम्हाला बाहेर काढायची आहे, त्यासाठी अडथळा येतोय. रोनियल बॅटची कडा लागून स्लिपच्या दिशेने गेलेला चेंडू, एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न करतायत दोन्ही फलंदाज. चित्त्याच्या चपळाईने 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या येऊन पोहोचते ती 17 या धावसंख्येवरती. रॉनियल वैयक्तिक 3 चेंडू 9 धावसंख्येवर खेळतोय. वैयक्तिक 1 षटकार खेचलाय. त्याचप्रमाणे फ्रँक भाट्या वैयक्तिक 4 चेंडूचा सामना केलाय. 8 धावा ठोकल्या आहेत. वैयक्तिक तो देखील 1 षटकार खेचून खेळतोय. पुन्हा एकदा श्रीकांत पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 ते 7 पावलांचा रनअप. रॉनियल यांनी मारलेला फटका मिड विकेटच्या दिशेने 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न. चित्त्याच्या छपाळीने 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. सुंदर अशी रन बिटवीन द विकेट पाहायला आपल्याला भेटते. या 2 फलंदाजांदरम्यान धावसंख्या झाली ती 19. अजूनही दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू. 3 षटकांचा सामना. सेमीफायनलचा थरारक आपल्या प्रेक्षकांसमोर. सुंदर असा फटका. सुंदर अशी फलंदाजी. धावसंख्या येऊन पोहोचते ती 25 या धावसंख्येवर. सुंदर अशी फलंदाजी वसई कोलीवाडा संघातर्फे. पुन्हा एकदा सज्ज श्रीकांत. त्रिफळा उद्ध्वस्त केला जातो. बॅटिंगला पूर्ण विराम लागतो. धन्यवाद डीजे. आपण पाहू शकता व्यासपीठावरती महिला वर्ग दिसतोय. कोळी बांधवांचा हा महिला वर्ग. चोकोबार ग्रुप, चोकोबार फॅमिली म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ही परंपरा आहे कोळी लोकांची. नवीन फलंदाज एम्ब्रोज येतोय. पहिल्या दिवसाचा जो खेळ पाहिला त्याच्यामध्ये एम्ब्रोजने देखील उत्कृष्ट अशी फलंदाजी केली होती. 3 चेंडू 3 षटकार मारा. आणि उमेश भोंडोरी यांच्याकडून 1000 रुपये कमवा. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याच्या प्रयत्नात मात्र हलकीशी अपील केली होती. आत्मविश्वास कमी दिसला. त्याच कारणास्तव पंचांनी फेटाळून लावली. लेग बाईचा इशारा येतोय. एका धावाने समाधान मानावं लागेल. या एका धावाने धावसंख्या येऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. फ्रँक बाटा पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आणि फ्रँक बाटा शैलेंद्र घोडेकर यांनी झेल घेतलेला आहे. खेळाडूंसाठी ती संधी नाही आहे. सुंदर असा फटका. फ्रँक बाटा इज ऑन अ फायर. षटक संपत दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 32. सुंदर अशी फलंदाजी आतापर्यंत पाहायला भेटते वसई कोलीवाडा संघाकडून. आपण पाहता स्क्रीनवरती शैलेंद्र घोडेकर यांनी तो सीमारेषेच्या बाहेर पकडलेला झेल. नाही क्रमांक 3चा षटक पहिल्या सामन्याचा मानकरी ठरला होता. संजय येतोय बॉलिंग मार्ग वरती. फलंदाजी करता एम्ब्रोज. ज्या फलंदाजीने पहिला दिवस गाजवला होता तोच एम्ब्रोज पुन्हा एकदा सज्ज. आकुटब्याचा चेंडू बॅटची कडा लागून फाईन लेगच्या दिशेने जातोय. एखाद्यावर समाधान मानावं लागेल एम्ब्रोज याला. धावसंख्या झाली ती 33. फ्रँक बाट्या वैयक्तिक 3 चेंडू 14 धावसंख्येवर नाबाद खेळत आहेत. एम्ब्रोज वैयक्तिक 2 चेंडू 1 धावसंख्येवर नाबाद खेळत आहे. धावसंख्या झाली ती 33. 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पुन्हा एकदा सज्ज. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. आकुटप्याचा चेंडू सरळ भिरकावून लावलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली येतात आणि उत्कृष्ट असा झेल म्हणावा लागेल क्षेत्ररक्षकाचा. फ्रँक बाट्या यांच्या खेळीला पूर्ण विराम लागतोय. धावसंख्या 33 असताना दुसरा गडी बाद होतोय वसई कोलीवाडा संघाचा. नवीन फलंदाज जॅक्सन येतोय. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. संजय पुन्हा एकदा सज्ज होतोय. आतापर्यंत 2 चेंडू राखून झाल्यात. 1 धावा खर्च केलाय. 1 गडी बाद केलाय. पुन्हा एकदा सज्ज. शेवटचा षटक
झेल असू शकतो पुन्हा एकदा, मात्र झेल धरणीला दान केला जातोय. एक धाव पूर्ण होते. खराब असं क्षेत्ररक्षण, गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची काहीशी साथ भेटत नाही. गचाळ असं क्षेत्ररक्षण, एका धावासाठी काही रोखू शकले नाही. एक धावा, धावसंख्या येऊन पोहोचते 34 या धावसंख्येवरती. अजूनही शेवटचे 3 चेंडू बाकी आहेत. संजय यांचे आकुटप्याचा चेंडू सला भिरकावून लावलाय ऑन साइडला. धन्यवाद डीजे. आतापर्यंत सुंदर अशी रणनीती पाहायला भेटते आपल्याला वसई कोलिवाडाकडून. जेव्हा सिंगल डबल घ्यायची असते ते देखील करतात. मोठ्या फटक्यांचा प्रहार करायचा असतो तो देखील होतोय. सुंदर अशी फलंदाजी. पुन्हा एकदा त्रिफळा उद्ध्वस्त केलं जातं, फर्निचर डिस्ट्रॉय केलं जातंय. एम्ब्रोज याच्या खेळीला पूर्णविराम लागतोय. तर तिसरा आदरा बसतोय वसई कोलिवाडा संघाला. वैयक्तिक 1 षटकार 7 धावसंख्येवर बाद होतोय एम्ब्रोज. धावसंख्या ती 40. अजूनही 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा चेंडू या डावातील. सेमीफायनलचा सामना. मी कॅमेरामॅनला विनंती करतो त्यांनी प्रेक्षकांवरती कॅमेरा फिरवायचा आहे. प्रेक्षकांची खचाखच भरलेलं हे स्टेडियम, हे क्रीडांगण नायगाव कोलिवाडाचं वाल्मिकेश्वर क्रीडांगण. शेवटचा फलंदाज. हा चेंडू टाकल्यानंतर तुम्ही प्रेक्षकांवरती कॅमेरा फिरवायचा आहे. सोलोमन येतोय. हा देखील एक हार्ड हिटर फलंदाज आहे. मूर्ती लहान पण कीर्तिमान असा असलेला फलंदाज सोलोमन. शेवटचा चेंडू खेळण्यासाठी संजय यांनी आतापर्यंत रोखून ठेवलंय. 8 धावा खर्चून 2 गडी बाद केले आहेत. हलकीशी अपील आणि पायचीतच्या रूपानं सोलोमन बाद होतोय. षटक संपत 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 41 धावांचं आव्हान ठेवलंय प्रेसिश्री 19 बोरवली संघासमोर. चला मॅच त्वरित चालू करायची आहे. वसई कोलिवाडा संघ आपला क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. फलंदाजी करता सलामीची जोडी प्रेसिश्री 19 बोरवली संघ. धावसंख्या झाली ती 40 धावसंख्या 41 धावांचा आव्हान ठेवलेला आहे प्रेसिश्री 19 बोरवली संघासमोर. याच्यानंतर होणारा सामना अंतिम सामना, फायनलचा सामना. फायनलच्या सामन्यासाठी 2 हात पुढे करेल एकविरा संघ या सामन्यातील विजयी संघासमोर. आणि एकविरा संघाचा संघनायक मी विनंती करतोय त्यांनी आपल्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी. चला वसई कोलिवाडा आपलं क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. प्रेसिश्री 19 बोरवली संघ आपली सलामीची जोडी मैदानात उतरवायची आहे. याच्यानंतर दुसऱ्या डावासाठी मी आमंत्रित करतो पायगावचा एक सुमधुर आवाज मिस्टर निशांत पाटील सर यांना मी आमंत्रित करतोय. निशांत सर मला वाटतं कुठेतरी ब्रेक घेतलाय. आज करण खोको यांचा देखील एक वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा करण खोको यांना देखील. सलामीची जोडी मैदानात उतरत असताना मला वाटतं नेहमीप्रमाणे अजय आणि मला वाटतं बॉबी आलेले आहेत. श्रीकांत आणि अलंकार येतोय. सलामीची जोडी येते श्रीकांत आणि अलंकार. श्री या नावाने नावलिकी. याच्यानंतर समालोचकासाठी मी आमंत्रित करतोय पायगावचा सुमधुर आवाज मिस्टर निशांत पाटील सरांना. पायगावचा हा सुमधुर आवाज. चला सामन्याला सुरुवात करा. आजच्या दिवसातील या स्पर्धेमधील सेमीफायनलचा सामना तुम्ही पाहताय. एका बाजूला वसई कोळीवाडा हा संघ आणि त्याच्या अपोजिटला जर पाहिलं तर
बोरिवली संघाला या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. बॅटिंग करत असताना धावफलकावरती धावा जोडल्यात त्या 40 धावा आणि 41 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. बोरिवली संघाच्या विरोधात सलामीची जोडी मैदानावरती. एका बाजूला जर पाहिलं तर श्रीकांत, त्याच्या बॅटमधून या मॅचमध्ये मागील मॅचमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या. तो फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. तुझं पंख दिले देवाने की झेप सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवे राणे जा ओलांडून अडथळे सारे. या मॅचमध्ये अनेक सारे अडथळे ओलांडून बोरिवली टीमला पुढे जायचं आहे. त्यामुळे इथून चांगली बॅटिंग त्यांना करावी लागेल. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती. आयवनचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने लॉंग ऑनला खेळला. फिल्डर आहे डाऊन द बॉल. इथे पकडलाय कॅच. या मॅचमध्ये महत्वाची विकेट. फलंदाज बाद. रूपायना देखना चिकना चिकना पोरगा पाहिजेल हाय. रूपायना देखना चिकना चिकना पोरगा पाहिजेल हाय. क्रिकेटर नवरा करायचा हाय मला. क्रिकेटर नवरा करायचा हाय. क्रिकेटर नवरा करायचा. श्रीकांत बाद झालेत. मागील मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून चांगल्या धावा आल्या, परंतु या महत्त्वाच्या मॅचमध्ये त्यांच्या माध्यमातून धावा येत नाही आहेत. पहिल्या चेंडूवरती मोठी विकेट आयवनच्या माध्यमातून पाहायला मिळते. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत आयवन. पहिल्या दिवसामध्ये देखील त्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी केली होती आणि याही दिवसामध्ये या सेमीफायनलच्या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी आयवन करतायत. नवीन फलंदाज मेहमूद मैदानावरती दाखल होतोय. सामना जिंकण्यासाठी 41 धावा बनवायच्या आहेत प्रेसिस्टी 19 बोरिवली या टीमला. आणि इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागतील या मॅचमध्ये. जबरदस्त सामना रंगला. एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, लाजवाब क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून. चॉकोबार चषक 2025 तुम्ही पाहताय. या स्पर्धेचा अंतिम दिवस. पुन्हा एकदा गोलंदाज खोलात टाकलाय समोरच्या दिशेने. मोठा फटका लॉंग ऑनला उडवलाय बॉल. फिल्डर डाऊन द बॉल. बॅक टू बॅक दुसरा धक्का या मॅचमध्ये. फलंदाज बाद. सुपली सोन्याची रे सुपली सोन्याची. अशी बाराण्या वंशाची 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 सुपली सोन्याची. थँक्यू. जबरदस्त गोलंदाजी करतायत आयवन. या मॅचमध्ये सलग 2 चेंडूवरती 2 विकेटांनी प्राप्त केले. सुरुवातीला श्रीकांतला बाद केलं आणि तदनंतर मेहमूद देखील या मॅचमध्ये बाद झालेत. कौतुक करावं लागेल. जबरदस्त त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. इम्प्रेस करतायत, प्रभावित करतायत. नवीन फलंदाज अजय मैदानावरती दाखल होतोय. प्रेसिस्टी 19 बोरिवली हा संघ मैदानावरती बॅटिंग करतोय. सलग 3 चेंडूवरती 3 विकेट घेतले. तर चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 विकेट आयवनने या मॅचमध्ये प्राप्त केलेले आहेत. 41 धावांचं मोठं टार्गेट सेमीफायनलच्या मॅचमध्ये. परंतु इथे जर पाहिलं ना तर धावा येत नाही आहे. हो, खोलवा टप्प्याला चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न. काय गोलंदाजी करतायत आयवन. इम्प्रेस करतायत. जबरदस्त गोलंदाजी. तिन्ही चेंडूवरती फलंदाजांना शांत ठेवलंय. आपल्या बोटांची जादू दाखवतायत. आणि आयवनच्या विरोधात खेळणं सोपं नाही आहे. त्याचा रिदम चांगला आहे, त्याचा फॉलो थ्रू चांगला आहे. त्याच वेळेला त्याची रिलीज ऑफ डिलिव्हरी देखील चांगली आहे. ज्या वेळेला तो गोलंदाजी करतो ना तेव्हा त्याच्या विरोधात फलंदाज कोणत्या प्रकारे फटका खेळू शकतो अगदी हे तो जाणतो आणि तदनंतर गोलंदाजी करतो. चेंडू हवेत आहे. आणखीन एक धक्का बसेल का? ओहो, आणखीन एक धक्का. या मॅच मध्ये 3री विकेट प्राप्त करतोय गोलंदाज आयवन. फिर 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 आता धावतोय बकासूर. आता जिथं तिथं बाजी मारतो या डोंगरशीचा बकासूर. जबरदस्त गोलंदाजी करतायत. या मॅचमध्ये आयवनने इम्प्रेस केलं. आतापर्यंत 3 विकेटांनी प्राप्त केल्या. परंतु लॉंग ऑनला जो फिल्डर होता ना त्याचं देखील कौतुक करावं लागेल. त्याने देखील 3 झेल टिपलेत या मॅचमध्ये. नवीन फलंदाज संजय मैदानावरती दाखल होतोय. काय जबरदस्त क्रीडा स्पर्धा, सक्सेसफुल स्पर्धा चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. सर्वांची मेहनत या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा खोलात टाकलाय. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे. पुढे आलेत मिड ऑफला. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं ना तर आयवननं भरपूर जास्त इम्प्रेस केलाय. लाजवाब गोलंदाजी तो करतोय. गोलंदाजी करत असताना
अफलातून त्याच्या माध्यमातून सातत्यानं गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आपण पाहिली आणि या सेमीफायनलच्या मॅचमध्ये देखील त्याच्या माध्यमातून चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेट आयवन पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती खोलात टाकलाय परंतु समोरच्या दिशेने लॉंग ऑफला उडवलाय बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. बॉल सीमारेषा पार येतोय षटकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला अलंकारच्या बॅटमधून लॉंग ऑफच्या डोक्यावरून देखना दैदिप्यमान कॉपी बॉक्स स्टाईलनं या चेंडूला सरळ उडवलं होतं बाउंड्री लाईनच्या बाहेर. येणारे 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता. अलंकारच्या बॅटमधून या मॅचमध्ये षटकार आला परंतु येणाऱ्या 12 चेंडूवरती देखील चांगली बॅटिंग या मॅचमध्ये प्रेसिस्टी 19 बोरिवली या टीमला करावी लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज या ठिकाणी दाखल होत असताना अगदी जर पाहिलं तर 3 षटकांचा हा सामना पाहायला मिळतोय परंतु दुसरं षटक क्रमांक टाकत असताना गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळतोय. गॅटिंग हा गोलंदाज गॅटिन मानकर. 3 षटकांचा सामना तुम्ही पाहता. 41 धावा बनवायच्यात आतापर्यंत 7 धावा धावफलकावरती. खोलात टाकलाय गॅटिन मानकरचा हा चेंडू चांगला होता. धावाची संधी आहे आणि इथे फलंदाज धावाच्या स्वरूपात बाद होतोय. काय ना सर मार्केट गाजवायला आणि पुली लाजवायला फक्त सुलता म्हणजे नडले तर माहिती. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत आणि धावाच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालेत. इथे जर पाहिलं तर चांगली बॅटिंग करावी लागेल बोरिवली टीमला या मॅचमध्ये. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये बोरिवली संघाचा खेळ चांगला राहिला होता. सेमीफायनलच्या मॅचमध्ये कुठेतरी फलंदाजी खराब राहिली परंतु गॅटिन बानकर चांगली गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. आयवननं इम्प्रेस केलं. पहिल्या षटकामध्ये फक्त त्यांनी 7 धावा खर्च केल्या आणि महत्त्वाच्या विकेट देखील घेतल्या आणि मॅचमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न आयवनने केला आणि आतापर्यंत राजेशाही थाटामध्ये त्यांनी या स्पर्धेमध्ये गोलंदाजी केलेली आहे. तर नक्कीच रॉक या फिल्डरसाठी जर पाहिलं तर 100 रुपयाचं पारितोषिक उपल नार्वेकर यांच्या माध्यमातून कारण लॉंगर रिजनमध्ये तब्बल 3 झेल रॉकने टिपल्या आणि त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर सुरू आहे. गॅटिन मानकर आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये कासिफ या फलंदाजाला डावखुऱ्या शैलीचा तो फलंदाज. इथून जर पाहिलं तर त्याला चांगली बॅटिंग या मॅचमध्ये करावी लागेल. यावेळेस मोठा फटका खेळलेत परंतु लॉंग ऑफला पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. इथे देखील झेल कंप्लीट केलाय. अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतो टीम बोरिवलीला. फलंदाज बाद. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. थँक्यू. इथे जर पाहिलं तर सातत्याने विकेटची पडझड या मॅचमध्ये पाहायला मिळते आणि इथे जर पाहिलं तर धावा येत नाही. करण खोको याचा वाढदिवस आहे आणि त्याची देखील मेहनत आहे या स्पर्धेमध्ये. इथे जर पाहिला तर फुलटॉस चेंडू आहे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. इथे कॅच ड्रॉप. झेल सुटलाय इथे आणि खरं तर या मॅचमध्ये गोलंदाजाचा बोलबाला राहिलाय. काय गोलंदाजी करतायत. सुरुवातीच्या फलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅचमध्ये वसई कोलीवाडा या संघाने डोकं वरती केलंय. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा गॅटिन मानकर लेफ्ट आर्म राऊंड विकेट. खोलात टाकला. इथे देखील यॉर्कर लेनचा चेंडू होता. खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु आणखीन एक चेंडू डॉट आला या मॅचमध्ये. अफलातून गोलंदाजी करतायत वसई कोळीवाडा हा संघ. जर पाहिला तर विविध भागामध्ये जाऊन चांगलं क्रिकेट खेळत असतो परंतु या परिसरामध्ये देखील त्यांची कामगिरी चांगली. पुन्हा एकदा खोलात टाकलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये प्रयत्न करतायत परंतु चेंडू अडवू शकत नाही. मिड ऑफला बॉल जातोय आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 9 या आकड्यावरती. येणारे 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे.
या षटकामध्ये. एका चेंडूचा खेळ बाकी आहे, 7 चेंडू आणि इथे जर पाहिलं तर 32 धावांची आवश्यकता. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मॅचला सुरुवात करा. आमचे गुणलेखक खूप चांगल्या पद्धतीनं गुणलेखन करतायत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे या मॅचमध्ये. 7 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता. पंचांच्या भूमिकेमध्ये देखील आपण पाहतोय, एका बाजूला जर पाहिलं तर मिलिंद बावकर आणि एका बाजूला जर पाहिलं तर तेजस कोळी सरांना देखील पाहतोय. मैदानामध्ये जर पाहिलं तर त्यांची भूमिका देखील खूप चांगली राहिली आहे. हो, स्विचिचा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसला आणि इथून जर पाहिलं तर आणखी एक चेंडू डॉट आला या मॅचमध्ये. म्हणजेच काय, आतापर्यंत 2 षटकामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त सामना हा रंगला, परंतु वसई कोळीवाडा या संघाचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त बॅटिंग केली प्रथम फलंदाजी करत असताना. अगदी त्यांच्या बॅटमधून धावा आल्या, परंतु इथे जर पाहिलं ना तर गोलंदाजी करत असताना देखील त्यांनी इम्प्रेस केलं. आयवनच्या षटकामध्ये 7 धावा, परंतु गॅटिन मानकरनं देखील आपल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2च धावा खर्च केल्यात. म्हणजेच काय, क्वालिटी दर्जाची गोलंदाजी. बॉलिंग ट्रॅकवरती रॉक आलेत षटक क्रमांक 3 टाकण्यासाठी. यावेळी समोरच्या दिशेने मोठा फटका, लॉंगॉनला फिल्डर आहे. आणखीन एक झेल, आणखीन एक धक्का. फलंदाज निघालेत परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. थँक्यू. काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. सुरुवातीला आयवननं इम्प्रेस केलं, तदनंतर गॅटिन मानकरनं प्रभावित केलं, परंतु रॉक देखील प्रभावित करतायत या मॅचमध्ये. पहिल्या चेंडूवरती त्यांनी देखील विकेट मिळवली आहे. नवीन फलंदाज रेहान मैदानावरती दाखल होतोय. खऱ्या अर्थानं आजचा दिवस बोरिवली संघाने गाजवला होता, परंतु या मॅचमध्ये फलंदाजी खराब राहिली. इथे पुल केलाय, परंतु फटका फसलाय. पुन्हा एकदा फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक झेल, आणखीन एक फलंदाज बाद. माझी बांगडी बांगडी बांगडी. DJ Cuervo in the mix. पूर्णपणे अपयशी ठरलेत या मॅचमध्ये बोरिवली संघ, कारण 9 धावसंख्येवरती तब्बल 7 विकेट या संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि गोलंदाजी लाजवाब राहिली आहे वसई कोळीवाडा या संघाची. यावेळी चेंडूला स्लाइस केलाय, पॉइंटच्या डोक्यावरून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या अगदी पलीकडे. बॉल सीमारेषा ओलांडतोय, बॉल सीमारेषा पार, येतोय चौकार. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला होता, बॅकफुटला गेले आणि तदनंतर चेंडूला स्लाइस केला आणि चांगला स्ट्रोक मिळाला. पराभवाचा अंतर कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न इथे फलंदाज करतायत या मॅचमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. रॉक फुट चेंडू होता, फक्त दिशा दिली. लॉंग ऑनला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फक्त एकच धाव मिळते. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 14 या आकड्यावरती. 2 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. मिशन इम्पॉसिबल. 2 चेंडूमध्ये 27 धावा इथे करायच्या आहेत. आणि इथे देखील फटका फसला. इथे देखील जर पाहिलं तर फलंदाजाला सिंगल मिळते आणि सिंगलच्या मदतीनं फक्त धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर 15 या आकड्यावरती. एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाचं कॅप्टन आपण यायचं आहे. संचित या ठिकाणी आपण यायचं आहे, कारण यानंतर आपण फायनलचा सामना खेळवणार आहोत. तुम्ही पाहताय एक सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, अफलातून नियोजन आयोजन असलेली स्पर्धा, अर्थात चॉकोबार ग्रुपची ही क्रीडा स्पर्धा जबरदस्त पाहायला मिळते या मैदानावरती. हो, यावेळेस फटका फसला आणि इथे जर पाहिलं ना तर आणखीन एक धक्का बसतोय की काय, परंतु इथे सामना जिंकलाय वसई कोळीवाडा या संघानं. अभिनंदन अभिनंदन वसई कोळीवाडा. हार्ड लक, टफ लक बोरिवली संघ. आपण टॉस करतोय. फायनलचा मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. 2 षटकांचा सामना असेल. दादा कोणाच्या शुभ असते? ज्ञानेश्वर बोंडोरी साहेबांच्या शुभ असते टॉस केला जातोय. फायनल सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जातोय. ज्ञानेश्वर बोंडोरी साहेबांच्या शुभ असते या ठिकाणी टॉस केला जातोय.
फायनल सामना एका बाजूला एकविरा स्पोर्ट्स नायगाव आणि एका बाजूला वसई कोळीवाडा या दोन संघामध्ये टॉस जिंकला एकविरा स्पोर्ट्स नायगाव संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग स्वीकारलेली आहे आणि वसई कोळीवाडा या संघाला फिल्डिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलाय आणि हा सामना 2 षटकांचा असेल 2 षटकांचा सामना इथे पाहायला मिळणार आहे फायनलचा सामना तुम्ही पाहताय चॉकोबार ग्रुपची सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते अप्रतिम ही स्पर्धा आतापर्यंत राहिली आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं ना तर या स्पर्धेमध्ये देखील जर पाहिलं तर सर्वांची खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली चॉकोबार ग्रुपचं कौतुक करावं लागेल कारण या ग्रुपनं कोणत्याही प्रकारचं डोनेशन घेतलेलं नाही आहे स्वर खर्चाने या क्रीडा स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर चॉकोबार हा ग्रुप नाही तर हा फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय प्रत्येक साठी चॉकोबार ग्रुपच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघासाठी परंतु याच मैदानावरती जर पाहिलं तर दीपेश दिंडेकर यांची देखील